हे नट लावायचं काय संपला विषय, त्याला दुसरं काय करत बसायचं नाही काय नाही. पण असं कोण करल ह्या मशनीबद्दल हे कुणालाच माहीत नव्हतं, त्यामुळं ते तसंच मॅटर आहे, बाकी काय नाही. फक्त ह्याचं तोंड आहे ना लय छोटं आहे, मोठं पाहिजे. आता त्याला आपलं म्हणजे आपल्याला कधी कोणी केलं नव्हतं किंवा काय, त्याच्यामुळे कुणाला माहीतच नव्हतं हे. नाही ह्यात मोठी जर मशीन मिळाली तर बरं होईल. मक्के पाहिजे, ह्याला वेळ जाणार. आता त्याला पर्याय नाही ना आपल्याला, म्हणजे कुणी आता बारीक छोट्या प्रमाणात थोडं असलं तर हे ठीक आहे. समजा छोट्या प्राण्याचं ठीक आहे. ज्याच्याकडे 50च्या आतमध्ये किंवा 100च्या आतमध्ये क्वांटिटी आहे त्याला हे ठीक आहे. पण ज्याच्याकडे जास्त क्वांटिटी आहे किंवा एकाच दिवशी करायचे तर हे नाही चालत. हां बाबा एकदम सारा करून ठेवायचं हो, त्याला ट्रॅक्टर आहे. आम्ही जर कडबा बारीक केला ना तसा आणि ह्याच्यात पावडर करायला 1 महिना लागतो. कुठल्या असं म्हणजे पुट्टीमध्ये पहिल्यांदा चापकटरमध्ये केला ना बारीक होतो, आणि त्याची पावडर करायला 1 महिना लागतो अख्ख्या वर्षाचा. सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास, त्याला दुसरा पर्याय नाही. हळूहळू हळूहळू इकडून टाकायचं, ह्याच्यात अडकलं नाही पाहिजे अशा पद्धतीने. ते तुम्ही त्या दिवशी एक एक मूठ टाकत होता तसं त्या हो तसं, पद्धतीने. किंवा इथं आम्ही काय करतो ते गम्याला घेतो आणि त्या गम्यातनं हे व्हायब्रेट होतं, खाल्लं की त्यातनं पडत 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 खाली जातं. पण एकदम तोंड भरलं नाही तर नाही मग चालत नाही. चालत, त्याला पर्यायच नाही दुसरा. पण असं काय कोण करेल किंवा असं काय खायला घालून मिळणार नाही हे कुणाला माहिती होतं. नाही हा विषय होता ना पहिले. महत्वाचं म्हणजे हे प्राणी तुम्ही खुराक घालून, आमचं चर्चा काय तुम्ही ते खुराकाचं म्हणताय की नाही त्याच्यावरच मेन. तीस प्राण्याला 1 किलो तुम्ही फरक. या की आता बघा तुम्ही करा आणि बिना खुराकाची महिन्यातच क्रॉस झाली. स्ट्रक्चर लहान राहते. जन्मल्यापासून 6 महिन्यात क्रॉस केली. हो, ती वर्षाने केली. ही वर्षाने केली. पहिल्यापासून 3 पिल्लं, काही गरजच नाही त्यांना दुसऱ्याची. ही ह्यातनं बाहेर कशी निघते ती मला ह्यातनं ह्यातनं एवढ्या ह्याच्यातनं काय हे खालचं आहे ना, ह्या खालच्यातनं 3 महिन्यापर्यंत पिल्लं येतात. ही सगळं 9 इंचाचं आहे. 9 इंच आहे काय. आणि ते काय होतं, ह्या गावाने तिथं आम्ही खायला ठेवतो त्यामुळे त्यांना माहिती आहे सगळ्यांना. ह्यातनं बाहेर येतात, त्या दरवाज्यातनं बाहेर येतात आणि इथं खायचं. हे 9 इंचाचं आहे आणि 3 महिन्याच्या नंतर त्यांना येता येत नाही. बरोबर. मग ती आतमध्येच राहतात आणि मग तेव्हा काय होतं, त्यांची मान वगैरे ह्या गव्हाणीत येते पुरती, मग ती तसं खातात. कुठल्याच वरण नाही काय नाही काय नाही. ही आता परत चारा किती वाजता टाकायचा. संध्याकाळी 9च्या नंतर. मग तोपर्यंत ही संपलं म्हणजे संपणार. आता ह्याच्यात कसं झालंय, इकडे बघा किती कमी झालंय. हे हळूहळू संपवत जाणार. ह्याला चारा इकडनं काढ. शिवाय इथनं खाईल तेवढंच त्याच्या नशीब, त्याला जास्त नशीब नाही. आता त्या तिच्या 2 माद्या येतात 4 महिन्याच्या, त्या बसल्या त्या तिकडं. ती मध्ये आहे ती माडग्याळे, त्या मित्रांनी दिले. आणि ह्यो काळा जर नर आहे ना, ते म्हणजे 1.5 महिन्याचे ती मादी आणि हे एकाच आईची. ही जी केस कापली नाहीत तिची आहेत. पण खाल्लं की असं झोपणे रवंत करणे. केस कशाने कटिंग करता. मशनीनं. कसली मशीन. सलून मधली कटिंग होते. हे काय, हे समोरच येतं की. शे बघा की आली जातं माझ्याकडला. बघा की ह्याची केस काय तिकडे रे बाळा, बघा की काय बारीक केस केली. ही मऊ आहे ह्याची केस आपल्या माणसांच्या केसांच्या त्यांचे. दुसऱ्या माडगाळी मेंढ्या आहेत नाही, त्यांची केस जरा हे असतात. होऊ शकते. हो होते काय नाही. हे किती महिन्याचं आहे. 1.5 महिन्याचे. तरी 10-12 किलो जास्त. आता ते आम्ही वजनच नाही करत कोणाचं कधी. पण त्यांना काय करायचंय, पहिल्यांदा असं एक गव्हाणी असती. आता ह्याला माहिती आहे इथं गव्हाणी आहे, ह्याला सोयाबीनची पावडर पहिली असती. जन्मलं ना की 2-3 दिवसापासून इथं सोयाबीनची पावडर खायला येतं. आणि ती सवय लागली की त्याच्यामध्ये भुस्सा कालवणे. आणि भुस्सा कालवला मग ते खातेच. मग त्याला काय दुसरं हे नाही काय नाही काहीच नाही. किंवा कॅल्शियमचं वगैरे तसलं काय आम्ही देत नाही काय नाही. 1.5 महिन्याच म्हणल्यावर नाना चांगला आहे की ह्याच्यात. बाकीचे ही किती महिन्याचे आहेत. त्या दोघी झोपल्यात आहे, त्या 4 महिन्याच्या आहेत त्या बहिणी. आणि 3 मधला आहे बघा, इकडं तो बंटू सेट आहे, तो गव्हाणीत खातोय ना, त्यो योग. आणि त्या बसली ना तिथं मध्ये बघा, ही ब्राऊन डॉट पडलं ते, त्या बहिणी येतात त्याच्या.
ही जी केस बादरलेली खाली झोपले ना ती 5 महिन्याची. हे तिसऱ्या पिल्लामधलं ते पण 4 महिन्याचं आहे. हे खाली बसले इथं. ही हो हे हे मोठं दिसतंय चांगलं. त्यातलं काय झालं, एक पिल्लं एक्सपायर झालं 3 मधलं हां आणि 2च राहिली तर. आणि तिचा नर नेला त्या ह्याने बारामतीवाल्याने. आणि मग हे आणि तो बनतो तिला प्यायचा. त्यामुळं काय वाटलं नाही. या की आता त्यांना उठवतो मी. ही बारीक केल्यापासून काय नाही हे जेव्हापासून भुसा करतोय ना आपण तेव्हापासूनच त्यांना ते तेवढीच खायला, त्याच्या व्यतिरिक्त नाही. पण त्याच्यामध्ये सोयाबीन असतं, सोयाबीन आणि मका. आणि जेव्हा गाभण एखाद्या, आता त्या माद्या गाभण येतात वेळेच्या अगोदर 1 महिनाभर जसं आपल्याला सिम्टम दिसेल की बाबा ही वेळेला आली, मग तिला काय करतो मोड आलेलं बस. बाकी ह्यांना दुसरं खुराक नाही, गोळीपेन नाही, काय नाही. हे मध्ये सेंटरला घ्यायचं, ह्या बाहेर घ्यायचं, तिला तेवढं खायला घालायचं 1/2 किलो, मग आत सोडायची, मग खायचं आतमध्ये. आता तुमचा ते मेल तिथं असतो, ती हिटवर आले तर परत कसं शीटवर आले की ते तिथनंच नाचते. ते नाचायला लागला ना की समजायचं हिटवर आले, मग त्याला सोडायचं. आणि रोज संध्याकाळचा 1 तासभर सोडतो आपण त्याला बाहेर. त्याला कायम म्हणजे त्याच्यात नाही ठेवत, संध्याकाळचा 1 तासभर सोडतो. मग कुठली मादी हिटवर आली असेल ते माझ्याजवळ जवळच आहे ना. आणि ही तिकडं काय करतो आपण गाभण कन्फर्म, आणि ज्या कन्फर्म नाहीत त्या इकडं त्यांना काय प्रश्नच नाही. त्याच्यामुळं त्याचं काय विशेष नाही, दिवसभर उघडा राहा किंवा सोडा, काय तसलं नाही. फक्त काय झालं की हा चारा बारीक केल्यामुळं काय झालं की त्या जो काय आपण खुराक घालतो त्याचा स्मेल त्या चाऱ्यात राहिला मिक्स केल्यामुळं. आणि त्याच्यामुळं त्यांना कळलं ना की खुराक घातलाय का चारा घातलाय, म्हणून खात्यात, बाकी काय नाही त्यांना. खातेच सगळं खाणार आहे काय ह्यात, म्हणजे ठेवायसारखं काय नाही. त्याचा वास बघा की वेगळा येतोय का नाही. आता आपली आई आपली मोठी वैरण टाकतोय ना, त्यात सुद्धा आपण खादी टाकली पाक वैरण खाते नाही. पण ती पहिलं खुराक इचून खाते त्यातला, त्याला याचायलाच काय राहत नाही. याचायला काय येत नाही, हा प्रश्न आहे ना. आणि खुराक टाकलं ना की अर्धा चारा इकडे तिकडे उडवतात. हां, मग त्याच्यापेक्षा आम्ही काय केलं, ती पावडर करून ह्याच्यातच मिक्स करायची ना. त्याला कळलंच नाही पाहिजे खुराक टाकलंय की नाही टाकलंय, बाकी काही विषयच नाही आहेत त्यांचा. मशीनचं फक्त आपल्याला ती मोठं मत आहे ना ते आता 1-2 दिवस जाऊ द्या, कारण मी जाणार आहे भिवंडीला. तिथं आपण एक कंपनीशी बोलणं वगैरे केलेलं आहे. आणि बारामतीतलं ते ॲग्रिकल्चरवाले आले होते माझ्याकडे, त्यांनी पण एका कंपनीशी बोलणं केलं आहे. तर ते झालं की मग तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर अटॅच आहे. मग ते म्हणजे आपल्याला माहीत नव्हतं की आपण असा चारा घालू, पण आता आपल्याला त्याची गरज आहे. पण ते आहे 1-2 ठिकाणी. ते ह्याच्यामध्ये दादासाहेब हटकरांकडे बुलढाण्याला ते त्या पद्धतीनं चारा घालतात, बारीक मोठं मशीन आहे का त्यांचं? मोठं आहे त्यांच्याकडे. कपाशी त्यांच्याकडे 400 मेंढर येतं, आपल्याकडं काहीच नाही. पण त्यांनी जे प्रयोग केलं बाबा, त्यांच्याकडे पण चाऱ्याची अशी परिस्थिती आहे, कपाशी वगैरे. मग त्यांनी तसं केलं म्हणून मी ते बघितलं, आणि मी इकडे त्या टुडीवरनं केलं, तर माझ्याकडे पण होते म्हणून मग मी त्याच. नंबर नाही त्यांचा नाही, दादासाहेबांचा नाही. कुठं आलं ते म्हणलं? बुलढाण्यात आहे. त्यांनी ती कन्सेप्ट केले बंदिस्त मेंढी पालनाची. झालं तर ही पण ठीक आहे, पण नाही ह्याच्यापेक्षा आहे नाही असं नाही. पण आपल्याला पहिल्यांदा माहिती नव्हतं की असं काय होतं. हे मला पण माहीत नव्हतं ना, नाही तर मी पण तेच मशीन घेतलं असतं की. पण असं काय होतं हे नंतर कळलं. जेव्हा ती मशीन घेतल्यानंतर चारा वेस्ट व्हायला लागला. समजा मी हरभरा विकतचा आणायचो आणि हे गव्हाण्यातनी टाकायचो, ही काय करायची तर पाला खायची, तर फुकून आणि त्या काट्या राहायच्या. आता मग ह्या काट्यांचं काय करायचं हा प्रश्न पडायला लागला. नंतर मग ज्वारीचा कडबा कुट्टी करून घातला तरी पण ती तसा करायला लागली. तर आणि विकतचं आणल्यावर असं जर वाया जात असेल तर मग काय करायचं. म्हणून मग मी काय केलं की हळूहळू त्या मशनीत चाळण लावली होती आणि लेंड्या बारीक करत होतो, आणि ती तशीच राहिली. आणि दुसऱ्या दिवशी कडबा टाकला त्याच्यात, त्याची पावडर खाली आली. म्हणून म्हटलं तर येतंय ना पावडर, तर आपण पावडर करून बघूया. त्याची काटकं राखतात की नाही, बारीक हो होत्या सर्व. आणि खाणार का तू? खाते ते साल ना साल त्याची खाते ते. साल खाणार की, पण आतलं पण खाते. हो
लय खात्यात आहे तुतीची बितीची सगळं खात्यात. आवडून खाते. शेवगा म्हणा तुमचा, शेवगा होते. हादगा, असं कर अंगठ्या टाकतात सगळे बारीक होते. हो त्याने काय हो त्याच्यात बारीक होते. आणि ते आतलं आहे ना, तसे होते. आतलं जे आहे ना ते फोडतंय त्याला. हा. ऍक्च्युली ते त्याच्यासाठी होतं, पण आपण ते कडबान हे बारीक करायला लागलो. हा. म्हणजे आपल्याला जास्त असावं म्हणून आपण ते केलं. पण ते त्याच्यासाठी होतं तुती वगैरे बारीक करण्यासाठी किंवा मक्याचा एकदम बारीक चुरा होण्यासाठी, की जो आपण मुरगास करतो त्याच्या स्लाइस दिसू नयेत. हे आपलं मोठे हे जे पॉवरची मशीन घेतले तर का तसं नाही चालत? तशी कन्सेप्ट नाही त्या टुडीमध्ये नाही काय नाहीच. पॉवर पावडरवालं फॉर्ममध्ये नाही. नाही आता पण जरा हे- पॉवर नाही हे 2D 3D 4D 5D असं वेगवेगळं मॉडेल आहे. हा. पण आपल्याला जे पावडर फॉर्म करायचं आहे ना हा. त्यातलं नाही ना काय. हा हा आपल्याला मग 2 मशनी घ्यायला लागणार. दोन म्हणजे एक नुसता चारा बारीक करायचं आणि एक पावडर करायचं. मग पावडर नुसते करायची म्हटलं तर तशी मशीन ती आता ते आम्ही भिवंडीला बघितले ना, ती त्यातली मशीन आहे. नुसतंच पावडर करतं ते. आणि कुट्टी टाकायची आणि ते बारीक डायरेक्ट पेंड्या टाका इकडं. डायरेक्ट इकडे पेंड्या टाका तुम्ही, तिकडे पावडरच काढतं. तसलीच पाहिजे. हा, तेच, तसं- म्हणजे कडब्याच्या 2-2 पेंड्या जरी इकडे घातल्या ना तुम्ही, तरी तिकडे तुमची पावडरच निघते. फक्त त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला किती बारीक पावडर पाहिजे तेवढं इथं आम्हाला दाखवा, म्हणजे आम्ही काय करू त्या पद्धतीने तिला अटॅचमेंट करून ती देऊ. तुम्ही कधी जाणार आहे तिकडे? जायचंय आता बघू. हे जरा थोडंसं मग मी तुम्हाला फोन करतो आणि पुढच्या आठवड्यात ते मंगळवेढावाले पण येणार आहेत, तर ते सगळीच जायचंय. कमीत कमी 20-25 लोक आहेत हा हा ते मशीन बघायला जायला. त्यावेळेला जाऊ तुम्ही. कारण तिकडे जायला मला जायचं अवघड आहे, पण मशीन मी घेणार आहे. आता ते बारामतीवाल्यांना पण दाखवलंय ते, म्हणजे त्यांनी पण शोधायचं चाललंय. कारण त्यांचं पण तेच म्हणणं आहे की हरभऱ्याचं जे काड्या येतात किंवा काय आहे ते वेस्ट जाते. हा. आणि त्यांच्याकडं मोठं प्रमाण आहे, म्हणजे प्राणी जास्त असल्यामुळे ती संख्येच्या प्रमाणे पाहिजे. हा, संख्या हां, म्हणून त्यांचं प्रत्येकाचं शोधाशोध चालले. आणि प्रत्येकाला ते म्हणणं आहे की ह्या टुडीतनं लई टाईम लागतोय, पण मोठं एखादं तर ते मोठं शोधलं आम्ही. पण आता ते अशा कारणामुळे ते राहिलं. बाकीचं ते आहे सगळं आहे, मी बघितलं त्याच्यामुळं मला पण माहीत झालं. आणि ते मग म्हटलं हळूहळू करायला गावाला काय प्रॉब्लेम येतोय. नाही ते मोठं घ्यायला ते लागणार. फायद्याचं होते. कारण काय होते, जो काही चारा आपण घालू, जर असे प्राणी बनत असतील, हा, समजा आता आम्ही 1 किलो खुराक घालतोय, ह्याला खुराकाला 2 किलो करू, हा. ह्याच्यापेक्षा चांगली होणार की काही फरक खुराक जरा 1 किलोच आम्ही नाही ज्यादा घालायला एवढी आहेत म्हणल्यावर 1-2 नाही म्हणजे जर घातलं की ती क्वालिटी वाढणारच आहे. पण त्याला मशिनीला पावडर करणारी जी आहे का संकल्पना, त्याला काय बदलताच येत नाही. ते केल्याशिवाय तुमचं ते म्हणजे काय चारा पूर्ण खातील. मशीन पाहिजे जास्त. मोठ्या प्रमाणात ती मशीन पाहिजे. हा. चारा ह्यांना बारीकच पाहिजे. तुम्ही मोठा चारा घातला जास्त तर क्वांटिटीला ही मशीन तुमची नाही. नाही. तुम्ही वेळ किती देणार आहे लगेच पण आपल्याला कसं की असा बारीक चारा ही खातील, हे कुठं कुणाला माहिती होतं. हा विषय त्याचा होता पहिला ना. 5 म्हणजे तुम्ही ह्याचं किती 1 टन केलेलं काय ते आता 5 टनाची बॅग भरली होती. 5 टनाची बॅग हो, 1 महिना लागला होता. रोज रोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. हा हा आणि 1 महिन्यात ती मोठी असली तर एका दिवसात करणार. पण एक दिवस लय झाला तिला. हा, लय. पण कसं होतं, तेव्हा आपल्याला संकल्पना नव्हती हा हा की बाबा हे सक्सेस होईल का नाही, ह्याचा डाऊट होता ना, हा की बाबा हे मेंढी पालन केलेलं मी सक्सेस होईल का. मुळात आमच्याकडे मेंढी जगवणं हा ही जेव्हा मी आणली होती तेव्हा लोक म्हणले ती येडा आहेस काय, आपल्या पावसात ही मेंढरं जगतात का. शितनं सुरुवात झाली होती ना. आयला म्हणलं आता हे आणलंय, ही मशीन आहे आणि हे शेड बांधलं, नंतर परत 1 पाऊस गेला की लोक म्हणायला लागले ती येडा आहे, मेंढरं काय जगतात का आपल्याकडं, असं व्हायला लागलं. आणि मग ते हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढं चालायला लागलो. त्याच्यामुळं त्यांचं काही प्रॉब्लेम यायना, असा विषय झाला. आता ती बघा की त्यातनं बाहेर जाते, तिथं खायला जाते, तिथनं खाऊन येतं, हे यातून एवढं मोठं निघालं काय? तिथनं जाते. पण म्हणते ना, तू पहिला असं शेड करावं. बाकी सगळं बंद करायचं. खाली आहे लिमिटेड. यांचं खाली आहे. म्हणजे शेड हे खाली. शेडचं जमीन शेड. प्राणी आहेत मस्त भरपूर. हां, यांचं खाली आहे. शेड खाली असल्यामुळे ग्राउंडला आहे खाली. फक्त ते पिल्लांचं मला कसं करायला नाही लागलं? नाही, तुम्ही काय करा, फक्त पिल्लांपुरतं वर्क तरी करा. पिल्लांचं पण वरते एवढंच करा. आता आहे एवढं. एवढं पण नको साहेब, एवढ्याला पण खर्च करू नका. मी काय सांगतोय, तुमची खाली आहे ना, मोठ्यांना काहीच होत नाही. नाही, पिल्लांचं सेपरेट आहे यांचं. जी मादी वेळेला येणार आहे ना, ती वर राहिली पाहिजे. पिल्लांचं वरती आहे यांचं. बस एवढं पाहिजे.
बाकी त्यांना म्हणजे तुम्हाला असं वेगळं एवढा एक कप्पा केला नाही म्हणजे जे एवढे बिल आहे ते दोन नाही कप्पा केलं हाय असं सेम करून ठेवायचं. एवढं 2 कप 30 बाय 20 केलं ना हा बसते भरपूर. भरपूर ह्याच्यामध्ये 40 क्वांटिटी राहू शकते. हे काय मेंटेन जास्त जागा लागत नाही. हो. नाही हे मग पहिलं हे हाय असं वरच केलं पाहिजे आणि मग हे तोपर्यंत मशीनचा शोध लागतोय. तोपर्यंत मशीनचा शोध लागेल, सगळं काय होईल. मोठी मशीन मी आता जर इकडे जरी आलो नसतो तरी ते घेणारच होतो मी. तुम्हाला मी फोन केलेला की मशीन मला पाहिजेच होती पण आता जरा नाही आज पण होता कुट्टी मशीन बघायला इस्लामपूरला येतो म्हटलं तिथली घेऊन नाही ते मोठी आहे, फक्त आम्ही जायचं राहिल्यामुळे. मग 3 फेज वर जरी असले 3 फेज कनेक्शन आहे. आणि काय झालं की पुण्यामध्ये पण एकाकडे जास्त प्राणी येतं, त्यांना पण ते मोठी मशीन पाहिजे. टुरी आहेच त्यांच्याकडे, पण संख्या जास्त असल्यामुळे त्यांना चारा जास्त पाहिजे ना. मग ते म्हणलेत की आपल्याला मोठी मशीन घ्यायची आहे. मग ते आम्ही शोधण्यामध्ये तिथपर्यंत पोचलो की असं काहीतरी आहे. तर त्या कंपनीनं काय सांगितलं की तुम्हाला किती बारीक पाहिजे ते इथं येऊन आम्हाला सांगा, किंवा तुम्ही चारा येताना घेऊन या आणि इथं आम्हाला किती बारीक करायचं आहे तेवढं दाखवा. आम्ही त्या पद्धतीनं त्याला हाय हेच मग घेऊन गेलं तरी हो, पण कडबा घेऊन बोलवलंय त्यांनी. हा मग ते तसं झाल्यामुळं आम्ही त्यांचं म्हणजे त्या पद्धतीनं केलं. विधाता नाही, आर्यंत कंपनी आहे. विधाता हे टुडीचं आहे, आर्यंत ती दुसरी मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीची ती मशनी येतात. असा आहे विषय.